सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्याचा झपाट्याने विकास होत असताना तालुक्यातील शांत व विस्तारित चौपाटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तांबर्डे गावात ग्रामस्थांनी एकत्र येऊन पर्यटन वाढीसाठी शनिवारी वॉटर स्पोर्ट्सचा शुभारंभ केला आहे। यामध्ये पर्यटकांना पॅरासेलिंग राईड, जेट स्की राईड, वॉटर स्कूटर बोट, बंपर बोर्ड राईड, बनाना राईड बोट आदीचा अनुभव घेता येणार आहे। देवगड तालुक्यातील तांबर्डे गावामध्ये असलेला मासेमारी व्यवसाय याला जोडधंदा म्हणून, त्याचप्रमाणे तांबर्डे गावातील सुशिक्षित बेरोजगारी कमी व्हावी या हेतूने गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत लोकसहभागातून एकजुटीने वॉटर स्पोर्ट्सचा शुभारंभ केला आहे। देवगड तालुक्यातील तांबर्डे गावाला निसर्ग सौंदर्य लाभले असून या गावामध्ये अन्नपूर्णा खाडी समुद्राला भेटते। हा संगम पॉइंट पाहण्यासारखा आहे। समुद्रकिनारी सुंदर असे गजबादेवी मंदिर, कासव संवर्धन केंद्र, ऐतिहासिक वेताळाच्या पाऊलखुणा यासारख्या अनेक गोष्टी या गावात पाहण्यासारख्या आहेत। देवगड मालवण सागरी मार्गावरील मिडबाव येथून समुद्रकिनारी हा गाव आहे। या गावात राहण्यासाठी चांगल्या दर्जाची हॉटेले उपलब्ध असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शनिवारी तांबर्डे गावातील ग्रामस्थांनी एकजुटीतून तांबर्डे ग्रामसेवा संस्था व सागर कन्या वॉटर स्पोर्ट्स सहकारी संस्था यांच्या माध्यमातून गाव विकासाला एक पाऊल पुढे टाकले आहे। या गावच्या एकजुटीचे कौतुक करावे तेवढे कमी। या उद्घाटन प्रसंगी सागर कन्या वॉटर स्पोर्ट्स सहकारी संस्थेचे अध्यक्ष अनिल राजन, तांबर्डे ग्रामसेवा संस्थेचे अध्यक्ष नाना मोडकर, सागर कन्या वॉटर स्पोर्ट्स सहकारी संस्थेचे सचिव महादेव पोसम, तांबर्डे ग्रामपंचायत सरपंच जगदीश मालंडकर, तांबर्डे ग्रामपंचायत उपसरपंच रमाकांत सने, श्रीदेव विठ्ठलरुक्माई मंदिर तांबर्डे संस्थेचे अध्यक्ष मधुकर धावडे, तांबर्डे ग्रामसेवा संस्थेचे उपाध्यक्ष बाबा कोचरेकर, हॉटेल व्यावसायिक गणेश ढोके, देवानंद केळुसकर, सहदेव कोचरेकर, प्रवीण मालंडकर, दीपक तारे आदींसह गावातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। देवगड तालुक्यातील तांबर्डे या गावामध्ये पर्यटन वाढीसाठी सर्व ग्रामस्थ एकोप्याने या ठिकाणी आले आहेत। समयासमोर एकजुटीचा त्यांनी संदेश दिलेला आहे। तांबर्डे गावातील ग्रामस्थ या ठिकाणी एकजुटीने या ठिकाणी पर्यटन वाढावं या दृष्टिकोनातून पर्यटन रुंदीगत होण्यासाठी या ठिकाणी सर्व ग्रामस्थ हे एकजुटीने एकत्र आलेले आहेत। त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी तांबर्डे गावामध्ये पर्यटक यावेत या हेतूने या ठिकाणी वॉटर स्पोर्टची निर्मिती केलेली आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी वॉटर स्पोर्टचे जे काही उपक्रम आहेत याचेच आज या ठिकाणी उद्घाटन झालेले आहे। या ठिकाणी पर्यटन वाढीसाठी तांबर्डे गावामध्ये सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन समयासमोर एक नवा संदेश दिलेला आहे। कॅमेरामन अमित केळुसकर सह विष्णू धावडे, समर्थ न्यूज, देवगड। हा आमचा उद्देश जो आहे तो तांबर्डे ग्रामसेवा संस्थेच्या वतीने आम्ही असा एक पुढाकार घेऊन आम्ही अशी सहकारी संस्था स्थापन केली आहे आणि त्याच्यातून त्या माध्यमातून आपण हे वॉटर स्पोर्ट्सचे जे आयटम्स आहेत ते आम्ही इथं आणलेले आहेत आणि याच्यामध्ये आमचा उद्देश जो आहे तो गावामध्ये काहीतरी पर्यटनाला काहीतरी संधी मिळावी आणि इथले जे आमचे स्थानिक मेंबर्स आहेत त्यांनाही त्यांच्याबरोबर त्यांना एक जोडधंदा मिळावा हा आमचा मुख्य उद्देश आहे। आणि तसं आमचे सन्माननीय सरपंच महोदय इथं आहेत। ही सगळी म्हणजे ग्रामपंचायत आणि आमची तांबर्डे ग्रामसेवा संस्था ही एकजुटीने आम्ही इथं हे असे काही उपक्रम राबवतो आहोत आणि जेणेकरून आम्ही हा जो गाव आहे हा जरी पर्यटन विकास होत असताना आमचं गाव कसा स्वच्छ राहील, कसा सुंदर राहील याची काळजी घेत आम्ही हे सगळं करण्याच्या उद्देशाने आणि तशी आमची पावले आम्ही टाकत आहोत। आजचा दिवस हा तांबर्डेवासियांसाठी अत्यंत सुवर्णाचा दिवस आहे। आज सागर कन्या स्पोर्ट्स ची आज स्थापना झालेली आहे आणि त्या दृष्टीने जेट, स्काय जेट, जेट स्की, नंतर मग स्कूटर बोट, नंतर मग स्पीड बोट, बनाना बोट वगैरे यांची आम्ही त्या सगळ्या गाववाल्यांना देणगी देत आहोत। तो त्यांनी तिथे वापर करावा
आणि हा पर्यटन व्यवसाय आहे तो वाढवावा. इथे येणाऱ्या पर्यटकांना सगळ्या सोयी मिळाव्या वॉटर स्पोर्ट्सच्या, ही आमची इच्छा आहे. तर मी आज गाववाल्यांना या दृष्टीने त्यांचे धन्यवाद देतो की त्यांची एकजूट आणि इच्छा याने या गावाचा कायापालटच होणार आहे. पर्यटनाच्या माध्यमाने त्यांना जे आर्थिक पाठिंबा मिळणार आहे, आर्थिक क्षमता त्यांची वाढणार आहे, हे पाहून आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. मी या सगळ्या गाववाल्यांना आमच्या संघटनेतर्फे शुभेच्छा देतो. थँक्यू सर. अरे ते त्याच्यात पर्यटन कमी झाले रे, उन्हात उभे राहून सगळे पळाले. मार, फिरा फिरा. तांबडे गावच्या ग्रामसेवा संस्थेच्या वतीने या ठिकाणी वॉटर स्पोर्ट चालू केलेले आहेत. तर त्या वॉटर स्पोर्टमुळे नवीन होतकरू जे तरुण आहेत त्यांना इथे रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. आणि प्रत्येक माणूस, नवीन मुलं जी मुंबईला धावत आहेत ती रोखण्यापासून त्याचा फार उपयोग होणार आहे. रोखण्यासाठी आता दुसरी भरती कर. दुसरी भरती फोटो घे, फोटो घे. वर्गातले लोक बघतायत.